जो आपल्याला बघायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं सरपंच अक्षय पालवे स्पोर्ट क्लब अर्थात एलके स्टार राजकोट आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिले गेले तर कालिका कंस्ट्रक्शन अर्थात आर रिबडा एलके स्टार योगेश पेंडकर एजाज कुरेशी विजय पावले नितिन माटुंगे अभिजीत दुधे करण मोरे अमन यादव मोनिल पटेल रोहित शर्मा ने बहुत बेहतरीन गेंदबाजी की। कृष्णा पवार के ऊपर दारोमदार रहेगा, प्रसन्ना अच्छी गेंदबाजी करे। खरं तर आजच्या दिवसातला जर आपण पाहिलं तर शेवटचा सामना जो मैदानाच्या मध्ये सुरू आहे, रोल बहुत इंपॉर्टेंट रहा। मैच शुरू हो रहा है, बस अपनी बॉलिंग मार पर तैयार। रिवर्सिव अच्छा स्ट्रोक है, कनेक्शन अच्छा, गेंद बॉल की तरफ ट्रैवल हो रही है। बॉल वरती इथे आपण पाहिलं तर रिव्हर्स मैदानाच्या मध्ये स्विच हिट केलेला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहिले तर बैकवर्ड चले गए, गेंद को इंसाइड पर गेंद दिया मिड विकेट बाउंड्री की तरफ, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, गेंद बाउंड्री की तरफ। अच्छा स्ट्रोक, कमर के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया, गेंद जाएगी बॉल की तरफ। वैसे तो खूबसूरत तैयार आहे। यावेळी पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक, स्वतः विजय पावले हा चेंडू मात्र धीम्या गतीने टाकला, चेंज ऑफ। ओहो, यावेळी यशस्वी ठरलाय हा चेंडू, शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतोय, जाग्यावरून मात्र दूरवरचा चेंडू खेच। और इस बार शेर के मुंह को खून लग चुका है। हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय, मनगडाचा वापर केला, स्टेअर केला चेंडूला मिड विकेटच्या दिशेने, सिंगल तरी इथे आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एजाज जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त एफर्ट। यावेळेस आपण पाहतोय शेवटपर्यंत चेंडू जवळ येऊन दिला आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आपण पाहिलं तर यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आपण पाहतोय बॅटची लीडिंग एज गेंद अंदर की तरफ आई, ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते, पुल करना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा। अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, खिलाड़ी बॉल में तैनात है, सुंदर फील्डिंग बॉल लाइन पर की गई है, एक रन कवर किया, दूसरे के बारे में सोच रहे यह खतरा हो सकता है। अशफाक अपने पास स्ट्राइक रखेंगे, बल्लेबाज जो हवा में गेंद, अच्छा स्ट्रोक है लेकिन बॉडी लाइन पर गेंद के नीचे खिलाड़ी लॉन्ग पर कैच लपक लिया गया। अभिजीत तैयार, यावेळी पाहायचंय अभिजीतच्या या चेंडूवरती शाकीर काकूच्या बॅटमधून फुल पॉवर। हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, सुसार वाऱ्याचा वेग, चेंडू फरार इथे। यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय, बॉलला लांब 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 लांबवरचा ठोकलाय षटकार। देखिए शाकिर, ओहो चाबुक शॉट, शॉट है चाबुक, बल्लेबाजी हो रही है, झापुक झुपुक झापुक झुपुक झापुक झुपुक, बीच मैदान पर जबरदस्त स्ट्रोक खेला गया। त्यानंतर महिपाल सिंग 3 चेंडूमध्ये 5, त्यानंतर वीरू वाघेला 9 चेंडूमध्ये 15, अशफाक रबाडा 7 चेंडूमध्ये 8, जयराज मात्र शून्यावरती बाद झाला। त्यानंतर आपण पाहतो जोगीराज 5 चेंडूमध्ये 3 धावा त्याने बनवल्या। त्यानंतर आपण पाहिलं तर पटेल 1 चेंडूमध्ये शून्यावरती बाद, परंतु शाकीर काकू 5 चेंडू खेळला, 19 धावेंची एक विस्फोटक खेळी आपल्याला त्याच्याकडून बघायला मिळाली। 66 झालेले आहेत, 67 धावेंचं आता आव्हान आहे आणि 67 धावेंचं आव्हान बघायचं कशा प्रकारे पूर्ण होणार आहे। गोलंदाजीचा विचार जर आपण इथे केला, रोहित शर्मा आपण पाहिलं 2 षटके त्याने टाकली, 35 धावा त्याने खर्च केल्या, 1 चेंडू फक्त डॉट टाकला। विजय पावलेचं जबरदस्त यशस्वी षटक बघायला मिळालं, 2 षटकं हाताळत असताना त्याने मात्र 8 धावा खर्च करत 4 विकेट मिळवल्या, 7 चेंडू त्याने डॉट टाकले। प्रसन्न पाटील 1 षटक टाकलं, 2 धावा त्याने खर्च केल्या। याही षटकामध्ये आपण पाहतोय 1 यश मिळवलं प्रसन्न पाटीलने। अभिजीत दुधे 1 षटक टाकत असताना 20 धावा अभिजीत दुधेने देखील खर्च केल्या। बघायचं मैदानामध्ये आता फलंदाजांचा देखील बोलबाला राहिला। दूसरी तरफ से आया है पुणे का शेर एजाज कुरेशी। त्यामुळे जेव्हा पॉवर प्लेच्या सुरुवातीला गोलंदाज योगेश पेंडकर पुल करण्याचा प्रयत्न, वीरुबा वाघेला आले आहेत, डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय, वन बाउन्स बॉल चाललाय, बॅकफुटवरून इनसाइड आउट, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय, वाईड इच लॉंग ऑफला 2 पुल करण्याचा प्रयत्न, समोर मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट कीपर शाकीर काकूचा सहारा, वीरुबा वाघे
पालघर परिसरातून खूप काळ क्रिकेट खेळलं. बॅकफुटवरून यावेळी पंच करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. सचिन परवानचा लाजवाब झेल, अगदी पाण्यामध्ये सूर मारत जसा झेल आता और यहाँ पे साइड एक बढ़िया शॉट खेला और स्वागत किया. ओ यावेळी दांडी गुल यष्ट्यांचा वेध गेली होती अमनने. स्वीप लगावलाय, क्रिकेटिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला 30 सर्कलच्या आत. अमन यादव गोल्डन डकचा शिकार. ओ व्हॉट स्वीप लगावलाय, चांगला स्ट्रोक, स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून बॉल चाललाय. आता शॉट यहाँ पे एजाज के बल्ले से आता हुआ गेंद सीमा रेखा के बाद समोर खेचलाय इजाज का मिजाज, बॉल चाललाय लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनला चिरत. पर कालिका कंस्ट्रक्शन रिबड़ा अभी तक तो अच्छी शॉट, इजाज का ये जलवा देखेंगे. कोई चांस नहीं किसी फील्डर के पास, छोटी सी थी. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि विकेटची तलाश होती, ती विकेट मिळून दिली. महिपाल पुल केलाय, सक्सेसफुल केलाय, बॉल चाललाय खूप दूर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॅकफुटवरून कट केलाय, खूप चांगला स्ट्रोक, डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. नाव समोर येते, समोर खेचलाय नितीन माटुंगे स्पेशल. हा मातीचा धडाका, लाल मातीतला हिरा, बॉल सीमा पार गेला. शॉट के साथ रखून में उबाल, जब तक जवानी है. इजाज कुरैशी तेरे रिस्क की दीवानी है. 6 के साथ खत्म किया, लंबा छक्का और जीत लिया इस मैच को और सीधा पहुंच गई इस ओपन पोल के सेमीफाइनल के अंदर. थँक्यू डीजे. षटकारांनी सामना समाप्त केला. 7 बॉलमध्ये 12 अमित नाईक, 4 बॉलमध्ये 10 नितीन माटुंगे. योगेश पेनकर 2 बॉलमध्ये चौकार लगावल्यानंतर त्यांना लवकर माघारी परतावं लागलं. पहिल्या डावात विजय पावलेचा विजय. काय आज मांगले एक्सप्रेस वेगाने होती, 8 धावा देत 4 विकेट. प्रसन्न पाटील 2 धावा देत 1 विकेट. दुसऱ्या डावात सुरेशनाथ 11 धावा देत 2 विकेट. वीरू वाघेला 28 धावा देत 2 विकेट. आणि या सामन्याचे सामने होत आहेत द वन मॅन आर्मी, इंदापूरचा टायगर, इंदापूरचा ईगल, मिस्टर इजाज कुरेशी.